पितळाचा होता तर तो जळून गेलाय सगळा. धक्कादायक. खेड तालुक्यातील पाईट येथे भीषण आग. 5 घरे जळून खाक. ऐन उन्हाळ्यात आदिवासी कुटुंबांचा संसार उघड्यावर. धान्य, दागिने आणि मुलांची पुस्तकेही आगीच्या भक्षस्थानी. मदतीसाठी सरसावली आदिवासी ठाकर संघर्ष संघटना. पहा सविस्तर बातमी. ग्रामसेवक आलता मला स्वप्नांना सांगला होता. आपण प्रकल्पाला गेलतो तेव्हा त्या तो दिवशी सांगा ना, आलता ना, ते दिवशी पाठवलं. ते दिवशी आलता. पाणी होऊन गेलं. हा ना, जर्मलचा अख्खा पाणी झालाय म्हटलं होते. आग किती असेल. जर्मल अख्खा जळून गेलाय. काहीच राहिलं नाही तिच्यात. आता एवढा उतलाय म्हटल्यावर ते आग किती व्हाय. सगळा जळून गेलाय ना. काहीच नाही सगळं जळून खाक झालाय. भांडी बिंडी सगळं पितळाचा तांब्या तो व्हिडिओ एडिट करतात ना त्याच्यात आला पैसा. सगळा पितळाचा होता तर तो जळून गेलाय सगळा. या ठिकाणी आदिवासी ठाकर संघर्ष संघटना आंबेगाव तालुका च्या वतीने पीडित कुटुंबांना भेट देण्यासाठी व त्यांना एक छोटीशी आमच्या पद्धतीने फुलाची पाकळी म्हणून काय मदत करण्यासाठी आमचे कार्यकर्ते सर्व स्वतः अध्यक्ष मी आणि उपाध्यक्ष बाळासाहेब भालेकर, सल्लागार आमचे सल्लागार संघटनेचे सल्लागार सुखदेव भाऊ मध्ये, तसेच सदस्य अंकुश केवाळे, खजिनदार संदीप केवाळे, त्याचप्रमाणे युवा संघटक अभिजित काळे, त्याचप्रमाणे सारण काळे, असे आम्ही पीडित कुटुंबाला भेट देण्यासाठी व त्यांना मदत करण्यासाठी, छोटीशी मदत करण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत. ज्यावेळेस 7 दिवसापूर्वी ही घटना घडली त्यानंतर आम्हाला 2 दिवसांनी समजलं का बाबा पाईट या ठिकाणी आपल्या आदिवासी ठाकर समाजाचे 5 घरे जळालेले आहेत. तर त्यानंतर आम्ही 2 दिवसांनी या ठिकाणी येऊन पाहणी करून या ठिकाणी गेलो आणि नंतर मग सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुचवलं की काहीतरी मदत करू. त्या अनुषंगाने आम्ही सर्वांनी मिळून छोटीशी मदत त्यांना आणलेली आहे. आणि त्याच्यातून या ठिकाणी जे प्रशासन आहे, खेड तालुक्यात जे प्रशासन आहे, स्थानिक लेवलवरती ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, इतर सर्व तहसील कार्यालय
त्यांना एक आमच्या संघटनेतर्फे एक विनंती करण्यात येत आहे की आतापर्यंत काय ज्या गोष्टी 7 दिवस उलटून गेलेल्या आहेत, जी खरी गरज लागत होती त्यांना तात्पुरता निवारा असेल, त्यांना काही त्यांचे सर्वच उपयुक्त सामान, सर्व सांसारिक सामान जळून गेलेलं आहे, तर ते काय गोष्टी आहेत का बुवा तात्पुरता त्यांना निवारा, तात्पुरतं त्यांना जगण्यासाठी जे काय लागणार आहे त्या गोष्टी शासनाने सुद्धा प्रयत्न करून लवकरात लवकर त्यांना देण्यात यावा. इतर गोष्टी आता घरकुल मंजूर झाले, परंतु घरकुल ही एक बाजू झाली का त्यांचं निवाऱ्याची, पण त्यांना रोज ज्या गोष्टी जगण्यासाठी कपडे, त्यांचा गेलेला पैसा पण त्यांचा जे कमवून ठेवलेला पैसा होता तो पण जळून गेलेला आहे. तर ते काय उपयुक्त सामान घेण्यासाठी लवकरात लवकर शासनाने याचा पाठपुरावा करून त्यांना आर्थिक मदत करण्याची खूप गरज आहे आणि ती गरज त्यांनी लवकरात लवकर करावी असे आम्ही संघटनेतर्फे त्यांना आवाहन करतो. आणि या ठिकाणी त्यांच्या ज्या गोष्टीचे डॉक्युमेंट जळालेले आहेत त्या गोष्टीला सरकारी यंत्रणेकडून मदत करून त्यांचे लवकरात लवकर डॉक्युमेंट त्यांच्यापर्यंत पोच करणे किंवा त्यांना काढून देण्यासाठी स्थानिक सरकारी यंत्रणेने मदत करणे, अशा काय ज्या गोष्टी आहेत याची आम्ही विनंती करत आहोत संघटना म्हणून. आणि इथून पुढच्या काळात पण त्यांना ज्या गोष्टीची अडचण येईल त्या गोष्टीला सहकार्य करण्याची आमची संघटना त्यांना मदत करण्याचे एक आश्वासन देऊन या ठिकाणी थांबतो. नमस्कार. आज आपण पाईट आहेरे ठाकरवाडीतील या ठिकाणी पीडितग्रस्त कुटुंबांच्या मदतीसाठी आपण आलेलो आहोत. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील या ठाकरवाडीमध्ये मागील एक 7 दिवसांपूर्वी अनपेक्षितरीत्या या ठिकाणी एक दुर्घटना घडली आणि त्या दुर्घटनेत या ठाकरवाडीतील 5 कुटुंबांची घरं आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आणि त्यात अतोनात असं नुकसान झालेलं आहे. धान्य, संसारोपयोगी भांडी, काही रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झालेली आहे. आज साधारण 7 दिवस होतील. दिनांक 22 मार्च 2026 रोजी या ठिकाणी ही दुर्घटना झाली आणि तदनंतर प्रशासनाकडून आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारची आर्थिक किंवा त्यांच्या निवाऱ्याची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी झालेली नाही. अक्षरशः अत्यंत विदारक आणि दुर्दैवी अशी ही घटना घडलेली आहे. या ठिकाणी मला वाटतं पंचनामा झालेला आहे ना. या मालमत्तेचा या ठिकाणी पंचनामा करण्यात आलेला आहे महसूल विभागाकडून. या गावचे मौजे पाईटचे आदरणीय तलाठी साहेब यांच्याकडून पंचनामा करण्यात आलेला आहे, परंतु आज 7 दिवस उलटून गेले तरी कुठल्याही प्रकारची मदत या ठिकाणी झालेली नाहीये. तर यात महत्त्वाचे दस्तऐवज जळाले, धान्य जळालं, रोख रक्कम जळाली, संसारोपयोगी काही भांडे होती, कपडे, आणि आता पूर्णतः अक्षरशः हे 5ही कुटुंब वाऱ्यावरती आलेत आणि अक्षरशः त्यांच्यावरती आत्ताच्या स्थितीला उपासमारीची वेळ आलेली आहे. आमच्या आंबेगाव तालुक्या ठाकर समाज संघर्ष समितीच्या वतीनं आज या ठिकाणी त्यांना थोड्याफार प्रमाणात धान्य आणि रेशन किराणाचं किट संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अर्जुन भाऊ काळे असतील, संदीप भाऊ केवाळे आहेत, आमचे बाळासाहेब भालेकर, हे मान्यवर या ठिकाणी या गोष्टीची दखल घेऊन यांना या ठिकाणी थोडीफार मदत आमच्या वतीने करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. परंतु प्रशासनानं याकडे ताबडतोब लक्ष द्यावं. मग या तालुक्याचे प्रांत अधिकारी साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, पर्यायानं या तालुक्याचे लोकप्रतिनिधी साहेब असतील किंवा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब असतील, तर किंवा घोडेगाव प्रकल्प अधिकारी कार्यालयाचे अधिकारी साहेब असतील, तर ताबडतोब या ठिकाणी त्यांनी प्रशासकीय मदत ही जितक्या तातडीनं पाठवता येईल तितक्या तातडीनं पाठवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर आता ही घटना घडली कशी, तर याची ही पूर्ण अनभिज्ञता असल्यामुळं आमचा कष्टकरी समाज आहे हा ठाकर कुठंतरी कष्ट केल्याशिवाय चूल पेटत नाही अशी अवस्था आहे. आणि म्हणून या ठिकाणी ज्या दिवशी दुर्घटना घडली त्या दिवशी अक्षरशः कोणी नव्हतं आणि जी काही मालमत्ता आहे ती पूर्णतः आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या आहेत. आणि आपण विचारू ताईंना काय नक्की कसा त्या दिवशी तो प्रकार घडला. ताई कोण बोलेल? मला कसं म्हणजे नक्की तुमच्या कधी लक्षात आलं का या ठिकाणी आग लागलेली आहे आणि पूर्णतः ही जे काही मालमत्ता होती आपली ती जळून खाक झाली. आता शाळकरी विद्यार्थ्यांची काही दप्तर होती, काही महत्वाचे कागदपत्र होते,
तर ते पूर्णतः खाक झालेले आहे. तर तुमच्या कधी लक्षात आलं का आपल्या घरांना आग लागली? आम्हाला ज्यावेळेस गावातल्या लोकांनी ज्यावेळेस फोन केला ना त्यावेळेस आम्हाला माहित झालं की तुमच्या घरात आलेली आहे म्हणून. त्यावेळेस आम्ही आलो पूर्ण तर तोपर्यंत पूर्ण पाजून झालं. म्हणजे तोपर्यंत तुम्हाला अजिबात माहित नव्हतं. तिथून तरी आमच्या शेतात होते बरेच ते खाली लाभ आहे ना इथून. बर बर दिसलं नाही आम्हाला. गावातल्या लोकांनी ग्रामस्थांनी काही फोन केले तेव्हा आम्ही ज्यांनी वर आलो. बघितलं पाईट मधून बघितलं तिथून हा धुरण जाळी तर तेव्हा त्यांना कळालं का आपल्या ठाकरवाडी काहीतरी म्हणजे जाळं हा, पेटलंय हा, म्हणून. हा. मग त्यांनी फोन केला तर आम्ही तिकडून येतपर्यंत तर राहिलंच म्हणजे नव्हतं काय तुम्ही इथं काय म्हणजे तुम्हाला प्रयत्नच करता आला नाही? काहीच प्रयत्न तसं करता तिथं आला पाण्याची सोय नसल्यामुळे ना ते काही करता आलंच नाही. बरोबर, म्हणजे पाण्याची सुद्धा इथं तुमच्याकडे सोय नाही. नाही. मग आता सध्या पाणी तुम्ही आणता पाणी कुठून? सध्या आता 2 दिवस झाले. 2 दिवसात टँकर आले होते, टँकर टाकला सध्या म्हणजे ते- टँकरने पाणी येतंय, हा. नळ पाणी पुरवठा नाही तुमच्याकडे? नाही. आता 2 दिवस झालं सुविधात मोटर जाळली होती ना बर बर. बऱ्याच जवळ. मग सरकारी अधिकारी या ठिकाणी 6-7 दिवसांमध्ये येऊन काय तुम्हाला काय कार्यवाही केली का? म्हणजे या ठिकाणी काय मदत करण्याचा प्रयत्न केला का? ते म्हणले करू प्रयत्न बोलते आता जे आता येते ते बोलतात ते देतो बरोबर करतो मदत करतो मदत अजूनपर्यंत काही असं म्हणजे- निवारण सोय केलेली नाही आहे. बर. हम्म. आता तुमची नक्की मग शासनाकडे मागणी काय? का सध्या आता तुम्हाला काय काय आवश्यकता आहे? सध्या काय मागणी करा? निवाराची दुसरं काय सगळं उघड्यावर पडलेलं आहे ना. निवारा पत्राशेड वगैरे काय तात्पुरते सरकार आता केला असेल ते- पावसाचे दिवस येत चाललंय हा. शेळ्यांसाठी थोडा पाऊस जर आला तर ते चिखलात कशा बसणार त्या दिवशी कालच खेळला पाऊस झाला खेळ इकडून. बरोबर. मग आता तिकडे ते जे काय पत्र्याचा तुम्ही तात्पुरता निवारा केलाय तिथं तिथं मग काय तुम्ही तुमचं पशुधन काय शेळ्या बिळ्या काय गुरं बिरं आहेत?